एवढंच काय झालं तर बायको किती बडबड करते, पुऱ्या माझ्या 7 पिढ्यांचा उद्धार करते, 15-20 वर्षापूर्वीचा इतिहास दिवस रात्र नुसता वाचून दाखवते, किती बोलते. एवढा त्रास होतो तुम्हाला बायकोच्या बडबडीचा? मग राहायचं ना तिच्या मनासारखं घरामध्ये, वागायचं ना ती म्हणते तसं. कशाला तिच्या मनाविरुद्ध घरात राहायचं आणि घरातलं वातावरण खराब करून टाकायचं? माहितीये ना ती तुमची बायको आहे, ती तुमची अर्धांगिनी आहे, तुम्हाला तिचं ऐकावंच लागणार आहे, समजलं ना? बडबड करते बडबड करते बडबड करते. बायकोनी बडबड केलेली तेवढी दिसते, तुमच्या चुका तुम्हाला दिसून येतात का? कसं राहता, कसं वागता, एवढीशी गोष्ट तिने काय सांगितली की ती तुमच्या लक्षात राहत नाही. 10 वेळा तिला फोन करून तुम्ही नुसतं सतवत राहता, विचारत राहता. तुमच्या सगळ्या सुखदुःखात प्रत्येक वेळेला ती तुमच्या सोबतीने उभी राहते आणि ऐन वेळेला तुम्ही तिला बडबड करते म्हणून असा मोठा किताब देता आणि तिच्याबरोबर वाद घालता. तुमच्या लोकांचं कसं झालंय माहितीये ना, हे असं ह्या कारल्यासारखं. कारल्याला ना तुपात घोळा नाही तर साखरेत घोळा, हे कडू ते कडूच राहणार. कारले कुठले नवरे आणि बायको बडबड करते.